धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या राणा जगजितसिंग पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका दिला। लोकसभा आणि विधानसभेला मोठा विजय मिळवणाऱ्या ओमराजेंना नगर परिषदेत साधा भोपळाही फोडता आला नाही। त्यानंतर राणा पाटलांच्या मुलानं ओमराजेंना ओपन चॅलेंज दिलं आणि त्यामुळे नगर परिषद निवडणूक संपल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही राजकारण पेटणार हे जवळपास स्पष्ट झालंय। बघूया। दरम्यान हे बघणार आहोत त्याआधी आपण ही दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृती स्थळावर ते आता पोहोचलेले आहेत आणि त्यानंतरच ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय की थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बाळासाहेबांच्या दादर येथील स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत। तिथे ते बाळासाहेबांना अभिवादन करतील। सोबतच समोरच सावरकर स्मारक आहे, त्या सावरकर स्मारकात जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार समारंभ देखील आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत आपल्याला बघायला मिळतात। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला ते आता स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतरच आपल्या मुंबईतल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ ते करणार आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरची थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले आहेत। बाळासाहेबांना ते अभिवादन करणार आहेत। ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि नवनिर्वाचित जे नगराध्यक्ष आहेत त्यांचा देखील सन्मान आज सोहळा होणार आहे। बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ जेथे आहे दादरला तिथेच समोर सावरकर स्मारक आहे, त्याच सावरकर स्मारकात नगराध्यक्षांचा सन्मान देखील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। बैठका सुद्धा आज काही आहेत। एकूणच मुंबईतल्या जागा वाटपावर चर्चा एकीकडे भाजपसोबत सुरू आहे, त्या बैठकांचं सत्र सुरू आहे। त्याच वेळेला मुंबईत आता प्रचाराचा शुभारंभ तर सुरू करायचाच आहे शिंदेंना आणि त्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आपण जाणार असल्याचं सांगितलंय आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शक्तीस्थळाला अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच या सगळ्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ ते करतील। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले। देवेंद्र। सौरभ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांच्या अभिवादन जे आहे ते एकनाथ शिंदे करतात आहे। सोबत त्यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते आहेत, मंत्री देखील पाहायला मिळतात आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळच असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये त्यांचे जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण देखील केलेलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित देखील केलं होतं आणि आता आपण बघतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती एकनाथ शिंदे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की महानगरपालिकेच्या प्रचाराची किंवा एकूणच निवडणुकांची सुरुवात जी आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत ते सुरू करतात आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सर्व ज्येष्ठ नेते मंडळी जी आहेत ती या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळतात आहे। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद। आपण ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांना अभिवादन करतात। बाळासाहेबांच्या आवडीची प्रिय अशी चाफ्याची फुलं आणि त्या चाफ्याच्या फुलांचा हार बाळासाहेबांच्या प्रतिमेला घातला जातोय। तर आपण ही थेट दृश्य बघतोय। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलेले आहे, डोकं टेकून नमस्कार केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि आता आपल्या अधिकृत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ ते करणार आहेत। तर इथूनच सुरुवात करणार आहेत। त्यांनी यापूर्वीच तशी घोषणा केलेली होती। यापूर्वीच्या कार्यक्रमात त्यांनी
जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान केला आणि आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते दाखल झाले आणि त्यांच्यासोबत इतर त्यांचे नेते मंडळी सुद्धा होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते तिथे उपस्थित होते आणि आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघालेले आहेत. विजयी नगराध्यक्षांसह शिंदे स्मृतीस्थळावर दाखल झाले. काही वेळापूर्वी त्यांचा सत्कार देखील विजयी नगराध्यक्षांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाला. त्यांच्यासोबत त्यांचे नेते सुद्धा बघायला मिळतात. तर दादा भुसे त्यांच्यासोबत आहेत. ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. विशेषतः आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी समोर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच वेळेला एकीकडे महायुतीसोबत बैठकांचं भाजपसोबत बैठकांचं सत्र सुरू आहे. जागा वाटपाचे फॉर्म्युले ठरतात आणि त्यापूर्वीच आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आले आणि त्यांनी आज बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे.